मित्रांनो, तैवानने इंडियाला 5व्या स्थानावरून मागे ढकललेलं आहे. निर्मला सीतारमणने फ्युएल फर्टिलायझर गोल्डला देशासमोरचं सर्वात मोठं संकट म्हटलेलं आहे आणि BSNLने इलॉन मस्कच्या स्टारलिंक सोबत हात मिळवण्याचा विचार सुरू केलाय. मित्रांनो, अशा इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन मी आज आलेलो आहे. मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. मित्रांनो, पहिली न्यूज आहे तैवानने इंडियाला 5व्या स्थानावरून मागे ढकललेलं आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या आकडेवारीनुसार तैवानच्या शेअर बाजाराचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन हे $4.95 ट्रिलियन वर पोहोचलेलं आहे. तर इंडियाचं सुद्धा $4.92 ट्रिलियन वरती राहिलेलं आहे. म्हणजे केवळ $30 बिलियन फरकाने तैवानने इंडियाला मागे ढकललेलं आहे. या रॅली मागे मित्रांनो TSMC म्हणजे तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, ज्याचे शेअर्स 2026 मध्ये 49% वाढलेले आहेत. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी चिप्सची प्रचंड मागणी आहे. तसेच मित्रांनो, ग्लोबल फंड्सनी 2026 मध्ये भारतातून $24 बिलियन म्हणजे सुमारे 2.28 लाख कोटी काढलेले आहेत आणि तैवान कोरियाकडे ते गुंतवलेले आहेत. इंडिया आता ग्लोबल स्टॉक मार्केट रँकिंग मध्ये US, चायना, जपान, हाँगकाँग नंतर 6व्या स्थानावर गेलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे निर्मला सीतारमण बद्दल. तर आपले फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारमण यांनी 25 मे रोजी स्पष्टपणे सांगितलं आहे की फ्युएल, फर्टिलायझर आणि गोल्ड हे 3 इम्पोर्ट इंडियाच्या एक्सटर्नल इकॉनॉमीसाठी सर्वात मोठं आव्हान ठरत आहे. मित्रांनो, इराण युद्धामुळे क्रूड ऑइल महागला आहे. यामुळे फर्टिलायझर इम्पोर्ट महागला आहे आणि रुपी कमकुवत होत असताना गोल्ड इम्पोर्ट हा वाढतोय. PM मोदी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की फ्युएल वाचवा, गोल्डची ऐच्छिक खरेदी टाळा आणि फॉरेन एक्सचेंज बाबत सजग राहा. फर्टिलायझरसाठी मात्र सरकारने खात्री दिली आहे की ते स्टॉक पुरेसा मेंटेन केलेला आहे. मित्रांनो, आपले फायनान्स मिनिस्टर स्वतः सांगतायत की देशावर दबाव आहे, पण TV वरचे सब ठीक हे वाले अँकर्स हे तुम्हाला सांगणार नाहीत. जेव्हा फायनान्स मिनिस्टर स्वतः इशारा देते तेव्हा गुंतवणूकदारांनी सावध व्हायला हवं. मित्रांनो, तसेच नेक्स्ट न्यूज आहे CNG बद्दल. तर दिल्ली NCR मध्ये CNG म्हणजे कॉम्प्रेस नॅचरल गॅस हा ₹2 पर kg ने महागलेला आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने हे दर वाढवलेले आहेत. दिल्लीमध्ये CNG आता 83.09 पर kg ला, तर नोएडामध्ये 91.70 पर kg ला, गुरुग्राममध्ये 88.12 पर kg ने CNG भेटणार आहे. मित्रांनो, मे 15 पासून हे CNG चे दर चौथ्यांदा वाढलेले आहेत. एकूण ₹6 पर kg ची वाढ झालेली आहे. पेट्रोल आधीच 102 वर पोहोचलेलं आहे, तर डिझेल 94.92 वर आणि आता CNG सुद्धा ₹83 वर पोहोचलेला आहे. आणि मित्रांनो, CNG वाढल्याने ऑटो रिक्षा, कॅब आणि CNG कार मालकांवर याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळे मित्रांनो, EV मेकिंग कंपनीजना याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या टॅक्स कलेक्शन बद्दल. तर एप्रिल 2026 मध्ये राज्य सरकारच्या स्वतःच्या टॅक्स रेव्हेन्यू मध्ये 58% ची मोठी उसळी आलेली आहे. GSTच्या स्टेट कंपोनेंट मध्ये प्रमुख राज्यांनी 40 ते 50% वाढ नोंदवलेली आहे. कर्नाटकने SGST मध्ये 42% मागच्या वर्षापेक्षा जास्त वाढ नोंदवलेली आहे. एकूण देशाच्या GST कलेक्शन मध्ये एप्रिल 2026 मध्ये 2,42,702 कोटी जमलेले आहेत. इम्पोर्ट GST ने सुद्धा 25.8% उसळी मारलेली आहे. याचा अर्थ देश आर्थिकदृष्ट्या सक्रिय आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जोरात आहे आणि सरकारच्या तिजोरीत पैसा येतोय. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही KNR कन्स्ट्रक्शन, PNC इन्फ्राटेक यांसारख्या कंपन्यांवरती नक्कीच लक्ष ठेवू शकता, कारण यांना डायरेक्ट बेनिफिट्स भेटणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे केंट आरोच्या IPO बद्दल. तर इंडियाच्या प्रसिद्ध वॉटर प्युरिफायर ब्रँड केंट आरो सिस्टीमने आपला प्लॅन IPO किमान 1 वर्षासाठी पुढे ढकलल्याचं चेअरमॅन महेश गुप्ता यांनी जाहीर केलेलं आहे. सेबीकडून जून 2025 मध्ये रेग्युलेटरी क्लिअरन्स मिळालं होतं, पण इराण वॉरमुळे ग्लोबल मार्केट व्हॉलेटिलिटी, ट्रान्सपोर्टेशन, मेटल, प्लास्टिक चे वाढलेले कॉस्ट आणि इन्व्हेस्टमेंट सेंटिमेंट कमकुवत झाल्याने IPO त्यांना पुढे ढकलावा लागलेला आहे. पण इराण वॉरमुळे ग्लोबल मार्केटची व्हॉलेटिलिटी वाढली, ट्रान्सपोर्टेशन, मेटल, प्लास्टिकचे दर वाढले आणि इन्व्हेस्टर्सचे सेंटिमेंट सुद्धा कमकुवत झाले.
त्यामुळे कंपनीने IPO पोस्टपोन करायचं ठरवलेलं आहे. मित्रांनो, केंट आरो IPO पोस्टपोन झालाय. NECचा IPO सुद्धा लेट येतोय. झेप्टो सुद्धा जुलै सप्टेंबर मध्ये IPO आणणार आहे. तर हे सगळे मिळून 2026-27 मध्ये IPO पाईपलाईन मध्ये 2.5 लाख कोटीचा जास्त इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये आणणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे जॉब कट्स बद्दल. तर मित्रांनो, ग्लोबल इंटरनेट सिक्युरिटी आणि CDN कंपनी क्लाउडफ्लेअरने 1100 जॉब्स कट केलेले आहेत. हे त्यांच्या एकूण वर्कफोर्सच्या 20% आहे. Q1 2026 मध्ये रेव्हेन्यू त्यांचा 34% वाढलेला असताना हे ले ऑफ त्यांनी केलेलं आहे. याचं कारण हे AI ऑटोमेशन असं सांगितलं जात आहे. CEO मॅथ्यू प्रिन्स यांनी फॉर्च्यूनला सांगितलं की त्यांनी एम्प्लॉईला 3 कॅटेगरीज मध्ये विभाजित केलेलं आहे. बिल्डर्स, सेलर्स आणि मेजरर्स. आणि AI ने मेजरर्सची कामं केलेली आहेत. मित्रांनो, क्लाउडफ्लेअर सारखी टेक्नॉलॉजी कंपनी रेकॉर्ड ब्रेक रेव्हेन्यू दाखवत असताना सुद्धा 20% लोकांना काढतं. त्यामुळे समजून जा की AI लर्निंग खूप इम्पॉर्टंट झालेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो स्विगी बद्दल. तर इन ट्रॅकरच्या इन डेप्थ इन्व्हेस्टिगेशन नुसार स्विगी ऍपवर एकाच रेस्टॉरंटचे 5 वेगवेगळ्या नावाखाली लिस्टिंग आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटला 1 स्टार दिलं तर ते रिसेट होतं, कारण त्याचं किचन ते नवीन नाव स्विगीवर येतं. मित्रांनो, घोस्ट किचन किंवा क्लाउड किचन असं सांगून एकच किचन मल्टिपल ब्रँड नेमने ऑपरेट केलं जातंय. कस्टमर रिव्ह्यूमुळे रेटिंग्स कमी झाल्या की ब्रँड नाव बदलतात आणि फ्रेश 5 स्टार रेटिंग घेऊन सुरुवात पुन्हा चालू करतात. FSSAI आणि कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्री याबाबत अजून काही नियम केलेले नाहीयेत, पण नक्कीच त्यांना काही नियम स्ट्रिक्ट करण्याची गरज आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही खराब जेवण खाल्लं, 1 स्टार दिला, तर रेस्टॉरंटने नाव बदललं आणि तुमचा रिव्ह्यू युजलेस झाला. ऑनलाईन फूड डिलिव्हरी मध्ये सिस्टीम चीट होत आहे आणि आपण कस्टमर्स गपचूप भोगत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट एक इम्पॉर्टंट न्यूज आहे. सरकार ऑनलाईन फ्लाइट्स बुकिंग प्लॅटफॉर्मच्या कॅन्सलेशन फीजची चौकशी करणार आहेत. युनियन कन्झ्युमर अफेअर मिनिस्टर प्रल्हाद जोशी यांनी सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीला म्हणजे CCPA ला निर्देश दिलेले आहेत. ऑनलाईन ट्रॅव्हल ॲग्रिगेटर्स जसे मेक माय ट्रिप, क्लिअर ट्रिप, अगोडा यांच्यावर कॅन्सलेशन फीजच्या आकारणीबाबत चौकशी करायला हवी. मित्रांनो, एक धक्कादायक उदाहरण समोर आलेलं आहे. अगोडावर अकासा एअरचं तिकीट बुक केल्यावर अगोडा कॅन्सलेशन फी ही 4,764 आकारतं. रिफंड 1,571. पण अकासा एअरच्या वेबसाईटवर थेट कॅन्सल केल्यास फी केवळ 299 रुपये आहे आणि रिफंड 6,076 रुपये. एकाच तिकीटवर 4,500चा फरक. DGCAने आधीच 48 लुक इन फी कॅन्सलेशन रूल आणि फास्टर रिफंडसाठी नवे नियम आणलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही मेक माय ट्रिप, क्लिअर ट्रिप वर फ्लाईट बुक करताय, 1000 रुपये जास्त कॅन्सलेशन फी देत आहात आणि तुम्हाला माहितही नाही. आता सरकार याच्या मागे लागलेलं आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे AB कॉफी बद्दल. तर मित्रांनो, मुंबई बेस्ड ग्रॅब अँड गो कॉफी चेन AB कॉफीने 61 कोटीचं प्री सिरीज B फंडिंग राऊंड कंप्लीट केलेलं आहे आणि त्याला लीड केलेलं आहे क्लिफ वेंचर्स या इन्व्हेस्टिंग कंपनीने. मित्रांनो, 2022 मध्ये सुरू झालेली ही कॉफी चेन आता 90+ आउटलेट्स मध्ये आहे. मुंबई, दिल्ली, NCR, बेंगळुरू प्लस हाय डेन्सिटी ऑफिस, रेसिडेन्शियल आणि ट्रान्झिट लोकेशनवर त्यांचा फोकस आहे. मित्रांनो, स्टारबक्स 800 रुपयाची कॉफी देतो. AB कॉफी 80 ते 100 रुपये मध्ये देतो आणि 61 कोटीचं फंडिंग मिळवतंय. इंडियाच्या क्विक कॉमर्स कॉफी मार्केटमध्ये बाजी मारण्याची हीच वेळ आता आलेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो BSNL बद्दल. तर सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने गेल्या 2 वर्षात अविश्वसनीय टर्न अराउंड केलेला आहे. EBITDA त्यांचा 50 कोटीवरून 7,000 कोटीवर पोहोचलेला आहे, म्हणजेच 140 पट वाढ झालेली आहे. रेव्हेन्यू सुद्धा त्यांचा 21,000 कोटींवरनं 25,000 कोटींवर पोहोचलेला आहे. BSNL ने 4G नेटवर्क रोलआउट वेगवान केलेला आहे. मित्रांनो, वोडाफोन आयडिया कमकुवत असताना BSNL रुरल सबस्क्रिप्शन मिळवत आहे. मित्रांनो, आपण BSNL ला डेट सर्टिफिकेट दिलेलं होतं, पण हे PSU जिवंत झालंय. 140 पट EBITDA वाढ त्यांनी दाखवून दिलेली आहे. म्हणजे त्यांच्या सेव्हिंग अकाउंट मधले 50 रुपये हे 7,000 रुपये झालेले आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज सुद्धा BSNL बद्दल आहे. तर सरकारी टेलिकॉम BSNL आणि इलॉन मस्कच्या स्पेसएक्सच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस यांच्यात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपसाठी प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे. इंडियाच्या ट्रायबल, रिमोट आणि रुरल एरियाज मध्ये जिथे फायबर केबल जाणं कठीण आहे
तिथे BSNL स्टारलिंकच्या मदतीने इंटरनेट पोहोचू शकणार आहे. अजून कोणताही फॉर्मल ॲग्रीमेंट झालेला नाही आणि डिस्कशन सध्या अर्ली स्टेजमध्ये आहे. मित्रांनो, BSNL प्लस स्टारलिंक म्हणजे सरकारी नेटवर्क प्लस इलॉनचं सॅटेलाइट. जर हे झालं तर इंडियाच्या गावागावात इंटरनेट पोहोचेल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पेटीएम बद्दल. तर 197 कम्युनिकेशन म्हणजे पेटीएमने त्यांच्या लक्झमबर्ग स्थित युरोपियन पेमेंट सबसिडरी मध्ये 9 मिलियन युरोची म्हणजे सुमारे 81 कोटीची इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही एंटिटी 12 जानेवारी 2026 ला इनकॉर्पोरेट झाली आहे. अजून बिझनेस सुरू झाले नाही, पण जून 30, 2026 पर्यंत कॅपिटल इन्फ्युजन पूर्ण होणार आहे. मित्रांनो, पेटीएम आता युरोपमध्ये जात आहे. 964 कोटींचा ब्लॉक डील यानंतर युरोपमध्ये 9 मिलियन युरोची इन्व्हेस्टमेंट म्हणजे पेटीएम हळूहळू टर्न अराउंडच्या दिशेने जात आहे. पण इन्व्हेस्टर्सला थोडा अजून पेशन्स दाखवावा लागेल. मित्रांनो, नेक्स्ट एकदम गंभीर न्यूज आहे. सोनं चांदीचे भाव 1,59,000 आणि 2,85,000 वर असताना फेक गोल्ड आणि सिल्वर कॉइन्सची विक्री भारतभर वाढलेली आहे. गुरगाव पोलिसने 25 वर्षे चालणाऱ्या फेक कॉइन रॅकेटला उद्ध्वस्त केलेला आहे, जेथे ब्रास आणि गोल्ड प्लेटेड कॉपरचे फेक कॉइन्स विकले जात होते. हे लोक आधी खरे कॉइन्स देऊन टेस्ट पास करायचे, मग फेक लॉट्स पाठवून द्यायचे. त्यामुळे मित्रांनो, BIS हॉलमार्क नसलेलं कोणताही गोल्ड किंवा सिल्वर घेऊ नका. इंडिया गव्हर्नमेंट मिंटचे सर्टिफिकेट कॉइन सर्वात सेफ पर्याय असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अनक्लेम ॲसेट बद्दल. तर इंडियामध्ये 1.84 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे हे अनक्लेम पडलेले आहेत. यात मित्रांनो, बँकमध्ये डॉर्मन अकाउंट्समध्ये 78,000 कोटी आहेत. तर शेअर्स आणि डिव्हिडंड मध्ये 50,000 कोटी आहेत. इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा 35,000 कोटीच्या आहेत आणि म्युच्युअल फंड फोलिओचे यामध्ये समाविष्ट आहे. मित्रांनो, फायनान्शियल सर्व्हिस मध्ये हा आकडा आणखी वाढलेला आहे. गव्हर्नमेंटच्या युअर मनी युअर राईट कॅम्पेनमध्ये आतापर्यंत केवळ 2,000 कोटी परत केलेले गेले आहेत. मित्रांनो, 1.84 लाख कोटी म्हणजे इंडियाचा एका वर्षाचा डिफेन्स बजेट. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या इन्फॉर्मेटिव्ह न्यूज. तुम्हाला न्यूज ह्या खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह वाटल्या असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि तुम्हाला न्यूज कशा वाटल्या हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.